श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. खूप दिवस झालं मला हा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता, पण वेळच मिळत नव्हता. या कामाचा इतका रगाडा वाढला आहे की प्रत्येकाचा आज अर्जंट आहे, उद्या अर्जंट आहे, लग्न आहे, समारंभ आहे, कार्यक्रम आहे, यात्रा आहे, असं करत करत काय होत होतं, मला स्वतःचं माझं ब्लाऊज शिवायला वेळच मिळत नव्हता. मला तुम्हाला माझं स्वतःचं एक ब्लाऊज तुमच्यासमोर कट करून तुम्हाला दाखवायचं होतं मला की कशा पद्धतीने माझी ब्लाऊज मला स्वतःला बसतात. कारण मी बहुतेक तुम्हाला सगळं क्लायंटचेच ब्लाऊजचं व्हिडिओ तुम्हाला दाखवते. स्वतःचं ब्लाऊज मी शिवलं नाही असं नाही, पण शिवल्यानंतर दाखवते. त्याचं कटिंग वगैरे तुम्हाला मी कधी दाखवलेलं नाही. एखादं दाखवलं असेल बाहीचं वगैरे डिझाईनचं, पण पूर्ण ब्लाऊज दाखवलं नाही कटिंगचं. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझं स्वतःचं ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. ते प्रत्येक वेळ कसं मी माझ्याकडे ज्या ताई शिवायला येतात त्यांच्याकडून शिवून घेते फक्त कटिंग करून. त्यामुळे मला असं व्हिडिओ करायला वगैरे त्याचा वेळच मिळत नाही. पण क्लायंटचे ब्लाऊज सगळ्यांचे कटिंग करायला घेतले होतं, त्यांचंच आहे असं समजून स्वतःचं एक ब्लाऊज त्यात घेतलं. एकच घेतलं तर तुम्ही बघितला तर असा अजून ढीक साठलेला आहे. माझं जवळजवळ 10 ते 12 ब्लाऊज अजून माझी शिवायचे आहेत, पण त्यातलं मी एक कट केलेलं होतं कारण मला गुढीपाडव्यासाठी ते हवं होतं. म्हणून म्हटलं एक कट करूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवायला होईल. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला आता आपण कटिंग पाहूया. इथे बघा अस्तर घेतलेलं आहे, ते घडी टाकून घेतलेलं आहे. ह्या साईडला बंद घडी आहे आणि त्या साईडला सुट्टे पदर आहेत. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच मिसळल्यानंतर झाला हा 15 इंच. तर बघा इथं मी शोल्डर घेणार आहे 5.5 इंच आणि मुंडा घेणार आहे अर्धा इंच एक्स्ट्रा, म्हणजे एकूण 6 इंच. आणि इथे देखील 5.5 इंचच घेऊया आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. तर बघा ब्लाऊजची छाती आहे 36 इंच. तर 36चा चौथा भाग आहे 9 इंच. तर 9 इंचावर एक असा पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी घेतलं 2 इंच. दीड देखील घेऊ शकता, मी इथं 2 इंच घेतलेला आहे. तर कंबर आहे 31 इंच. तर 31चा चौथा भाग हा 7.25 इंच होतो. तर 7.25 इंचावर एक पॉईंट दिला. पाठीमागील डाचासाठी 1 इंच घेतला आणि 2 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे. गळा रुंदी इथे मी घेणार आहे 2.25 इंच आणि पुढील गळा आहे आपला 5.5 इंच. तर मार्जिनसोबत 1 इंच एक्स्ट्रा घेतलं तर झालं 6.5 इंच. तर 6.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि ते खालच्या साईडला मी गळा रुंदी घेणार आहे 2.5 इंच. तर 2.5 इंचावर असा पॉईंट दिला आणि तितकी लाईन अशी आखून घेतली आणि ते गळ्याचा बघा असा आकार आपण काढून घ्यायचा. आता मुंड्याचा आकार बघूया. तर बघा मुंड्यासाठी मी इथे 1.5 इंचावर एक पॉईंट दिला. तसा टेप खाली ओढून आणखीन 1 इंचावर एक पॉईंट दिला आणि हा 1.5 इंचाचा पॉईंट आहे तो आपला पाठीमागील मुंड्याचा आकार आणि हा 1 इंचाचा पॉईंट आहे तो आपला पुढील मुंड्याचा आकार. तो मी थोडासा असा बघा किंचित असा बाहेरून घेतलेला आहे. ही जी मुंड्याची लाईन आहे त्याच्या बाहेरून हा आकार घेतलेला आहे. तर इथे खालच्या साईडला आपण क्रॉसपट्टी घेऊया. तर क्रॉसपट्टी मी इथे 2.25 इंच घेणार आहे. तर ह्या साईडला 2.25 इंच घेतली, म्हणजे ह्या साईडला जितकी घेतले त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आणि ही तितकी लाईन अशी आखून घ्यायची आहे. तितकी लाईन आखून घेतली. त्यानंतर बघा कोटरी आहे आपली 6 इंच. तर 6 इंचावर कसा पॉईंट दिला आणि खालच्या मुंड्याचा जो आकार आहे तिथून आतल्या साईडला 2.5 इंचावर कसा पॉईंट दिला आणि कोटरीचा गोल आकार असा काढून घेतलेला आहे. तर आता बघा हा आकार मोठ्यानं आपण कट करून घेऊया. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, जो अस्ताचा हा भाग आहे तो असा उलटा करून घ्यायचा. तर बघा हा जो आपण मार्किंग केलेला भाग आहे तो असा ह्याच्यावरती उलटा करून ठेवून घ्यायचा आहे. बघा कुठंही कमी जास्त वगैरे पडणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित ठेवायचं आहे. तर बघा शोल्डरच्या ठिकाणी एक लाईन अशी आखून घेतली, इथे एक लाईन आखून घेतली आणि इथे थोडीशी आखून घेऊन त्या साईडला पूर्ण लाईन आखून घेतली आणि ह्याच्यावरती हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे. तर जसं आहे तसं आपला साईड पीसचा आकार उठलेला आहे. तर आता आपण कट करून घेऊया. तर आता बघा मी तर छोटी बाई कट करणार, त्यासाठी बघा ही अशी घडी टाकून घ्यायची आणि इथे बघा चोबल घडी टाकलेली आहे. ह्या घडीवरती आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. तर बाहीची उंची आहे आपल्या 5 इंच. तर मार्जिनसाठी मी 1.25 इंच एक्स्ट्रा घेणार, म्हणजे एकूण 5.6 इंच घेतलेला आहे. तर बघा इथे एक अशी लाईन आखून घेऊया. आपण पूर्ण लाईन अशी आखून घेतली तरी देखील चालेल. आणि इथून खाली बघा मुंडा खाली मी 2.25 इंच घेणार आहे. तुम्ही 2.5 इंच देखील घेऊ शकता, म्हणजे इतकं तुमची बाही आहे त्याच्या निम्मं तुम्ही घेऊ शकता.
बाही रुंदी आहे बघा 7.25 इंच. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये बाही रुंदी कशी घ्यायची हे मी सांगितलेलं आहे. तर इथून आपल्याला बाहीचा आकार काढून घ्यायचा आहे. तसेच बाहीच्या पुढील भागाचा आकार देखील मी त्याचा काढून घेणार आहे. तर आता आपण घेऊया दंडघेर. तर दंडघेर आहे 5.25 इंच. त्यामध्ये मार्किंगसाठी 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि हा आकार आपण कट करून घ्यायचा. तर आता बघा राहिलेली आहे आपली कटोरी. आता आपण हे जो मार्किंग केलेला भाग आहे याच्यावरची जी कटोरी आहे ती ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची. तर बघा आणि जिकडच्या साईडला आणि बघा ज्या साईडला दुमडलेला भाग आहे त्या साईडला एक लई नाखून घ्यायची आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं. तर बघा आता कटोरी वाढवून घेऊया. तर ह्या साईडला 1.25 इंच आणि ह्या साईडला 1.25 इंच लाईन अशी हा गोलसर भागाचा कटोरीचा आकार काढून घेऊया आणि ह्या साईडला फक्त 5 इंचावर मार्किंग करून ही लाईन अशी आखून घ्यायची. आणि इथे बघा हे दोन्हीचं सेंटर काढायचं. सेंटरपासून खाली 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची. तर कटोरीचा आकार काढून झालेला आहे. तर कट करून घेऊया. आता इथं मी क्रॉसपट्टी काढून घेते. तर क्रॉसपट्टी आपण 2.25 इंच घेतलेली आहे. तरी ते 1/2 इंच एक्स्ट्रा म्हणजे 3.25 इंच घेतली आणि ह्या साईडला 2.25 इंच घेतलेली आहे. तर ही तिरकी लाईन अशी आखून घेऊया आणि ही क्रॉसपट्टी आपण कट करून घेऊया. तर बघा हा ब्लाऊज पीस असा आहे. तर इथे मी बाही कट केल्यानंतर हा गळा कसा करायचा आहे तुम्हाला मी नंतर व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ब्लाऊज शिवताना. आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. तर पाठीचा अस्तरचा भाग ह्या डिझाईनवरती असा ठेवून घ्यायचा आणि त्याच्या भोवत्याने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर ब्लाऊज शिवत्यावेळी मी कशा पद्धतीने ही डिझाईन कट करणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. तर आता इथं बघा गळ्याला जी डिझाईन दिलेली आहे त्याच्या बाहेरून मी 1/2 इंच एक्स्ट्रा कपडा सोडून कट करून घेणार आहे. त्यानंतर कट करून काढलेला जो भाग आहे गोल आकार आहे तो असा मधून कट करून घ्यायचा आणि दोन्ही साईडला अशा पद्धतीने लावून ही ब्लाऊज मी तयार करून घेणार आहे. तर बघा तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी ब्लाऊज आता शिवून घेतलेला आहे आणि त्याला पाठीमागे लाल असा गोट लावलेला आहे. तर खूप छान असं झालेलं आहे. गळा देखील डीप झालेला आहे कारण त्या पद्धतीने जर गळे बनवायचे तर गळा खूप छोटा होतो. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही गळे बनवला तर गळा तुमचा डीप देखील होतो आणि डिझाईन देखील तुमची खराब होत नाही. तर सगळी वापरली जाते. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.